पाचगणीच्या पठारावरून वनस्पतीच्या या 12 जाती नष्ट झाल्यात. पाचगणीचे पठार हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलं तरी ते पर्यावरणीय दृष्ट्या तितकंच संवेदनशील आहे. आता संशोधकांनी या पठारावरून 189 सपुष्प वनस्पतींची नोंद केली आहे. मात्र ती करताना या पठारावर यापूर्वी दिसणाऱ्या 12 प्रजाती इथून नाहीशा झाल्याचंही त्यांच्या लक्षात आलंय. त्याविषयी पुढे जाणून घेऊयाच. तीव्र उताराच्या किंवा जवळजवळ उभ्या बाजू असणाऱ्या सपाट माथ्याच्या लहान मैदानाला टेबल लँड म्हणतात. सातारा जिल्ह्यातील पाचगणीचे टेबल लँड हे याचे परिचित उदाहरण आहे. या टेबल लँडची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे 1387 मीटर असून त्याच्या सपाट माथ्याचे क्षेत्र सुमारे 100 एकर आहे. या पठाराचा समावेश महाबळेश्वर पाचगणी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात होत असून ते नैसर्गिक वारसा स्थळ देखील आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि रानवा संस्थेतील वनस्पती शास्त्रज्ञांनी या पठारावरील वनस्पतींचा सखोल अभ्यास करून वनस्पतीच्या 54 कुळातील 189 रोपटे वजा सपुष्प वनस्पतींची नोंद केली आहे. नोंदवलेल्या 189 वनस्पतींपैकी 48% म्हणजेच 78 प्रजाती या जगात केवळ पश्चिम घाटात सापडतात, तर 12 प्रजातींचा समावेश हा IUCNच्या लाल यादीत होतो. त्यामधील डिप्कार्डी उर्सुले आणि इपिजिनिया स्टिलाटा या प्रजाती संकटग्रस्त म्हणजेच एंडेंजर्ड यादीतील आहेत. डिप्कार्डी उर्सुली ही प्रजात प्रामुख्याने उंचावरील पठारांवर आढळते. जून ते ऑगस्ट या महिन्यात तिला फुलं धरतात, तर इपिजिनिया स्टिलाटा ही प्रजात केवळ महाराष्ट्रामध्येच आढळते. तिला जून ते सप्टेंबर या दरम्यान गुलाबी रंगाची फुलं येतात. वनस्पती शास्त्रज्ञ बल्टर यांनी 1909 साली पाचगणी पठारावरील वनस्पतींचा अभ्यास केला होता. त्यांनी त्या काळात नोंदवलेल्या वनस्पतींच्या प्रजातीमधील 12 प्रजाती या सध्याच्या अभ्यासात आढळलेल्या नाहीत. सध्या पाचगणीच्या या पठाराला अनियंत्रित चराई आणि पर्यटनाचा मोठा धोका आहे. म्हणूनच रानवा या संस्थेकडून WWF इंडियाच्या मदतीने या पठारावरून नष्ट झालेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा MHA MTV वाईल्डलाईफ.